नमस्कार, माझं नाव मुख्तार खान, आर्य भट्ट शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थान बाळापूर। आज आपण शिकणार आहोत आर्क लेन्स। आर्कची लांबी वेल्डिंग प्रेस करताना इलेक्ट्रोडचं जे अंतर आहे ते अंतर कमी जास्त जर होत असेल तर त्या अंतरास आर्कची लांबी असे म्हणतात। तर याची डेफिनेशन अशी आहे की जॉबचं सरफेस आणि इलेक्ट्रोडची टिप याच्यामधील अंतर जर इलेक्ट्रोडच्या कोर वायरच्या व्यासापेक्षा जास्त जर असेल तर त्याला आर्क लेन्थ असे म्हणतात। तर हे मुख्यतः 3 प्रकारचे असते। नंबर 1 लॉन्ग आर्क लेन्थ, नंबर 2 शॉर्ट आर्क लेन्थ, नंबर 3 मीडियम आर्क लेन्थ। लॉन्ग आर्क लेन्थ जे आहे जॉब मधील अंतर आणि इलेक्ट्रोडची टिप, जॉब आणि इलेक्ट्रोडची टिप याच्यामधील जो अंतर आहे तो इलेक्ट्रोडच्या कोर व्यासापेक्षा जर जास्त असेल तर ते लॉन्ग आर्क लेन्थ असते। दुसरी आहे शॉर्ट आर्क लेन्थ। शॉर्ट आर्क लेन्थ म्हणजे जॉबचं सरफेस आणि इलेक्ट्रोड याच्यामधील अंतर जर इलेक्ट्रोडच्या कोर वायरच्या व्यासापेक्षा जर कमी असेल तर हे शॉर्ट आर्क लेन्थ। तिसरा आहे मीडियम आर्क लेन्थ। इलेक्ट्रोडची टिप आणि जॉबच्या सरफेस मधील अंतर जर बरोबर असेल, कशाच्या बरोबर असेल, इलेक्ट्रोडच्या कोर व्यासाच्या बरोबर जर असेल तर ते मीडियम आर्क लेन्थ। आता या तिन्ही आर्क लेन्थचे जॉबवरती परिणाम होतात। लॉन्ग आर्क लेन्थ, लॉन्ग आर्क लेन्थ जर का इलेक्ट्रोडची टिप हे जॉबच्या सरफेस पेक्षा थोडी जास्त वर असेल तर तेव्हा काय होतं, स्पॅटर जास्त होतात, अंडरकट येण्याची भीती असते आणि पोरोसिटी येण्याची भीती असते, जॉबला व्यवस्थित वेल्डिंग होत नाही। शॉर्ट आर्क लेन्थ जर आपला इलेक्ट्रोडची टिप ही जॉबच्या जास्त जवळ जर असेल तर त्याच्यामध्ये जॉबला जास्त उष्णता मिळते, तेव्हा काय होतं की आपल्याला जॉब जळण्याची भीती असते कारण की उष्णता जास्त मिळते, स्पॅटर कमी येतात। पण याचा एक फायदा आहे की डीप पेनिट्रेशन यांना जास्त होतं। मीडियम आर्क लेन्थ कसं आहे की जेव्हा वेल्डिंग करत असताना आपले इलेक्ट्रोडची टिप आणि सरफेसचं अंतर हे जर व्यवस्थित जर असेल तर वेल्डिंग ही सुबक दिसते, वेल्डिंगचे बीट पण चांगले येतात आणि पेनिट्रेशन पण चांगला होतो आणि स्पॅटर पण कमी होतात।